आज भक्तीचा नाही तर मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन आली आहे, संपूर्ण बघा. थांब जरा, हा व्हिडिओ रँडम नाही. हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचला आहे कारण आज तुझं मन थकलं आहे. तू हसतोयस पण आतून तुटलेला आहेस. तू मजबूत दिसतोयस पण आतून थकलेला आहेस. आणि जर आज कोणीच तुझं मन ऐकत नसेल तर हा आवाज तुझ्यासाठी आहे. कोणीही आपल्याला शिकवत नाही की आयुष्य कठीण असतंच. हा संघर्ष एक्सेप्शन्स नाही पण तो रूल आहे. लोक फक्त सक्सेस पाहतात, कोणी प्रोसेस पाहत नाही. लोक फक्त रिझल्ट पाहतात, कोणीही रडलेल्या रात्री पाहत नाही. तू एकटा लढतोयस हे कोणीही पाहत नाही, पण देव पाहतोय. तुझ्यात जे सामर्थ्य आहे ना ते तुलाच माहिती नाही आहे. कारण अजून तू तुझ्या टफेस्ट व्हर्जनला भेटलेलाच नाहीस. देव लोकांना मजबूत बनवत नाही, तर देव परिस्थिती देतो आणि माणूस मजबूत बनतो. प्रत्येक व्यक्ती मजबूत आधी तुटलेली असते, आधी हरवलेली असते, आधी एकटी असते आणि मग संघर्षाने, देवाच्या साथीने आणि स्वतःच्या भक्कम विश्वासाने ती मजबूत बनते. लोक तुला समजणार नाहीत, कधीच नाही. लोक तुझ्या वेदना मोजणार नाहीत. लोक तुझ्या शांत लढाया जाणणार नाहीत. पण त्यासाठीच तू थांबायचं आहे? नाही, कदापि नाही. तुला सगळ्यांना प्रूव्ह करायचं नाही, फक्त स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. कारण जो स्वतःवर उभा असतो तो आयुष्य बदलतो. आणि आयुष्य बदलायचं असेल ना तर हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, समाज काय म्हणेल, आपण असं वागलं तर काय होईल, ते आपल्याला काय म्हणतील, असा काहीही विचार करायचा नाही आहे. कारण तुझ्या समोर जे तुला चांगले म्हणणार असतात ना ते तुझी पाठ वळताच तुझ्याबद्दल वाईट बोलायला लागतात. तू जर प्रगती करत असशील तर मागे लोक तुला नावे ठेवतील की फक्त पैशांच्या मागे लागला आहे, हा फक्त स्वतःकडे लक्ष देत नाही आहे, हा मित्रमैत्रिणी विसरला, हे सगळं म्हणेल. पण तेच जर तू फक्त इकडे तिकडे फिरत राहिलास, मित्रमैत्रिणींमध्ये फक्त फिरत राहिलास तर म्हणणार की ह्याला काहीच काम नाही आहे, हा फक्त रिकामा टेकडा आहे, हा फिरतच असतो. लोक दोन्ही साईडने बघतात. त्यामुळे तुला काय करायचं आहे, तुला फक्त स्वतःपुरता विचार करायचा आहे. आणि जेव्हा तुला कुठे एकटं वाटत असेल तेव्हा मात्र तुला देवाला सोबत घेऊन जायचं आहे. आज तू कमकुवत नाही आहेस, तू ब्रोकन नाही आहेस, तू थकलेला वॅरियर आहेस. स्वतःशी भांडण करणं थांबव, स्वतःला दोष देणं थांबव. देवाने तुला इथं पाठवले कारण तुझं आयुष्य अर्थपूर्ण आहे. तुझं अस्तित्व योगायोग आहे. आपण जन्मालाच या कारणाने येतो की आपला काहीतरी उपयोग असतो, आपण काहीतरी कारण असतं म्हणून आपल्याला देवाने पृथ्वीवरती पाठवलेलं असतं, जन्माला घातलेलं असतं. तर त्याचा आपल्याला पुरेपूर लाभ घ्यायचा आहे, पुरेपूर आनंद घ्यायचा आहे. आज नाही, उद्या नाही, पण एक दिवस असा येईल ज्या दिवशी तू म्हणशील बरं झालं मी हार नाही मानली. तुझा संघर्ष तुझी ओळख बनेल, तुझी वेदना शक्ती बनेल, तुझी शांत लढाई तुझा मुकुट बनेल. आज तू दिसत नाही आहेस पण उद्या तुझी ओळख बनेल. आज जेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने तू खूप नाराज आहेस तेव्हा देवाला कधी दोष देऊ नकोस, स्वतःच्या आयुष्याला दोष देऊ नकोस, नशिबाला दोष देऊ नकोस. तू जे कष्ट करतोयस, जे काही करतोयस, जे धावपळ करतोयस, धडपड करतोय, त्याचं तुला यश नाही मिळालं म्हणून नाराज होऊ नकोस. आज काहीही मागू नकोस. आज फक्त विश्वास ठेव. जर कोणीच तुझ्यासोबत नसेल तर हा आवाज तुझ्यासोबत आहे. तू एकटा नाही आहेस, तू कमजोर नाही आहेस, हे तुला देवाने सुद्धा समजून सांगितलं असेल. तुझ्या आजूबाजूचे लोक तुला समजून सांगतील पण किंवा नाही पण. कुणी तुझी टिंगल टवाळी करेल, कुणी तुझ्यावरती बोट दाखवेल, कुणी तुला नावे ठेवेल, कुणी तुझे हेवे दावे करेल, पण तुला मात्र स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या निष्कर्षाने चालायचं आहे. यश त्यालाच मिळतं जो अपयशाला घाबरत नाही. स्वतःवर विश्वास ठेव कारण हा पहिला पाऊल आहे जो तुला यशाकडे घेऊन चाललेला आहे. आत्मविश्वास, सकारात्मकता, जिद्द, ध्येय यावर आपण अपयशाला न घाबरता संघर्ष करीत राहिलो तर यश नक्की मिळते आणि आपले स्वप्न नक्की पूर्ण होते. पण नेहमी मोठी स्वप्न बघावीत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड मात्र करत राहावं. आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय हे लोकांच्या मनाचा विचार करून कधीच घेऊ नको. कारण आपली मेहनत कितीही असली तरी लोक मात्र आपल्या नशिबाचाच हेवा करतात. इथे प्रत्येक माणूस वेगळा आहे, फक्त आपलं वेगळंपण ओळखता आलं पाहिजे.
आपण वेगळे आहोत, आपण काहीतरी वेगळं करायचं आहे असं म्हणजे 4 लोकांसारखं आपल्यालाही तसंच करायचं असं नाही करायचं. आपण आपली वेगळी जागा बनवायची, वेगळं जग बनवायचं आहे. बरेचदा समोरचा माणूस दुखावू नये म्हणून आपल्या मनाविरुद्ध काहीतरी करून आपण आपल्या मनाविरुद्ध निर्णय घ्यायला लागतो. पण संपूर्ण आयुष्यभर त्या गोष्टीबद्दल आपल्याला पश्चाताप करावा लागतो. म्हणून समोरच्याचा विचार न करता स्वतःला काय वाटतं ते नक्की करायचं आहे. दुसऱ्यांसाठी नंतर योग्य असेल तर दुसऱ्यांसाठी पण करायचं, पण स्वतःचा विचार पहिला करायचा आहे. कधीकधी तू स्वतःला कोसत असशील, कधीकधी तू देवाला सुद्धा दोष देत असशील की हे सगळं माझ्याच सोबत का होतं, मीच फक्त देवाला का दिसतो, माझ्याच नशिबात असं का, माझ्याच सोबत माणसं अशी का. पण देव तुझी परीक्षा पाहतो हे विसरू नको. तुला माहिती आहे का देव कोणाची परीक्षा पाहतो? जो परीक्षेला खंबीरपणे ठामपणे उभा राहतो ना, त्यांचीच देव परीक्षा पाहत असतो. त्यामुळे तू असं नको म्हणून हार मानू नको की देव फक्त माझी परीक्षाच पाहतो, देव असं कसं करतो, माझ्याच सोबत का होतं. ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेव आणि तू असं म्हण की देव मलाच चूज केलं, देवाने मला त्याने सिलेक्ट केलं, तर माझ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि मी लाखात करोडोत एक आहे, म्हणून माझा देवाने याच्यासाठी स्वीकार केलेला आहे आणि निवड केलेली आहे. आणि असं म्हणून तुला ठामपणे सामोरे जायचं आहे, उभं राहायचं आहे. तेव्हा तुला तुझ्या आयुष्यात सक्सेस मिळणार आहे. गोष्टी हार मानून नाराज होऊन चालणार नाहीत आणि पूर्ण होणार नाहीत. तर आपल्याला ज्या गोष्टी संपूर्ण परिपक्व करायच्या आहेत, पूर्ण करायच्या आहे, स्वप्न पूर्ण करायचे, त्याच्यासाठी स्वतः धडपडायला हवं, स्वतः झटायला हवं. घरातून पण खूप वेळा असं होतं की आपण काहीतरी करतो, आपण फक्त घरातल्यांसाठी थांबतो, घरातल्यांसाठी जगतो, पण स्वतःसाठी मात्र जगायचं राहून जातं. घरातल्यांसाठी, कुटुंबासाठी तर जगायचंच आहे, पण स्वतःसाठी सुद्धा जगून बघ एकदा. तुला फरक जाणवेल की मी जर स्वतःची काळजी घेतली तरच मी माझ्या कुटुंबाची, माझ्या मुलाबाळांची, माझ्या घरातल्या सगळ्या मोठ्यांची काळजी घेऊ शकतो. आणि तू खंबीर असेल तर तुझं पूर्ण कुटुंब खंबीर राहणार आहे. म्हणून तुला तुझ्या पायांवरती खंबीर उभं राहायचं आहे. तू तयार होतोयस? देवावर विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव, वेळेवर विश्वास ठेव, कारण जे तुझ्यासाठी आहे ते तुलाच मिळणार आहे. नशिबापेक्षा जास्त काहीही मिळणार नाही, नशिबापेक्षा तर कधीच काही कमी मिळणार नाही. बिल्ड इन सायलन्स, ग्रो इन फेथ, शाईन इन टाईम, यावरती विश्वास ठेव आणि स्वतःला सिद्ध कर, स्वतःला प्रूव्ह कर आणि आपली लाईफ आनंदाने हसत खेळत जग. हाच मी तुला शेवटी संदेश देणार आहे. आजचा हा मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थोडा जरी फायदा झाला असेल तर शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच एक मोटिवेशनल व्हिडिओ पुन्हा घेऊन येते. तोपर्यंत बाय बाय.